ॲस्ट्रोलॉजी आपण आजच्या दिवसाचं महत्त्व आणि स्त्रियांनी केलेलं कार्य आणि आणखीन काही कार्य करता येईल त्याविषयी सांगितलं, त्याबद्दल आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे आपण आणखीन विशेष कार्य काय करू शकतो. त्याच्या आधी मी गोष्ट सांगू इच्छितो. एकदा एक भाविक चर्चमध्ये निघाले. जाता जाता त्याला एक बाई दिसली, अगदी हाडकोळी झालेली, जीव अगदी गळ्याशी आलेला, कडक मूल आहे, जोराजोरात रडतंय, त्याला भूक लागली, त्याला खूप दया आली आणि अगदी व्यक्तिक मनाने तो चर्चमध्ये गेला, गुडघे घातले आणि देवाला सांगितलं की कशाला अशी नको तू निर्माण करतो, तिला अजिबात बरं नाही आहे असं दिसतंय, ती अतिशय गरीब आहे, आणखी तू तिला मूल दिलेलं आहे, त्याला प्यायला दूध नाही आहे, आक्रोश करता येते. थोडा वेळ झाला आणि त्याच्या हृदयातून एक आवाज आला, अरे मी तुला कशासाठी निर्माण केले? माझ्या गरीब 3 दुबळ्या गरजवंत मुलांची काळजी घेण्यासाठी. उठ, तुझ्या प्रार्थनेला कृतीची जोड. हे जे मी समाजात निर्माण केले आहेत ना, हे तुमच्यासाठी देवदूत आहे. त्यांच्यामध्ये माझं रूप बघा आणि सेवा करा. आज हीच सेवा आणखी कोणत्या प्रकारे करता येईल याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार. कदाचित आपल्यापैकी काही लोक ते काम करत पण असतील. आपण इन्सेन्शियल वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. सिस्टर डॉक्टरांनी सांगितलं की आजारांना भेटी, वृद्धांना भेटी, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत, काही वेळेला आपल्याकडे मदतीसाठी अर्ज येतो आणि मग आपण काय करतो, सगळी चर्चा करतो, कमिटी निर्माण करतो, रिपोर्ट आल्यानंतर मदत जाहीर करतो, झालं आपलं काम झालं. आपल्या संस्थेकडून आपण जास्तीत जास्त 10,000, 20,000, 25,000, एरिया काउन्सिलकडे आला तर 70,000 रुपयापर्यंत मदत मिळते. या व्यतिरिक्त आपण आज समाजाची अशी गरज आहे की ह्या मदतीपेक्षा वैद्यकीय खर्च कसा कमी करता येईल, त्या कुटुंबाला आपल्याला कसं मार्गदर्शन करता येईल त्याविषयी सांगा. कमली हॉस्पिटलला तुम्ही गेले असतील तर PRO असतो, त्याच्या भिंतीवर तिथे एक बोर्ड लिहिलेला आहे, अति गरीब रुग्ण आणि पॉटची संख्या. गरीब रुग्ण, पॉटची संख्या. कोणी वाचलाय का आजपर्यंत हा बोर्ड? ठीक आहे, म्हणजे आम्ही वाचला. बाकी कोणाच्या नजरेत हा बोर्ड आला का? त्यानंतर कॅज्युअलिटी जो आहे, जिथे ॲडमिशन होतं तिथे एक मोठा बोर्ड लिहिलेला आहे, त्याच्यावर सगळी माहिती आहे. ही माहिती काय आहे? महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार ज्यांचं उत्पन्न 84,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, या रुग्णांची ट्रीटमेंट 0 पैशात मिळू शकते. आणि या संदर्भात मी 1-2 उदाहरणं देऊ इच्छितो. आमच्या मुळगाव भागातल्या आदिवासी झाडावरून पडले, त्याच्या बायकोने त्याला हॉस्पिटलला नेले, 70,000 रुपये खर्च सांगितले. बिचारी दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करते, ती त्याला घेऊन घरी परत आली. नंतर तिने इन्सेंटिव्ह बोर्ड सभासदांची संपर्क साधला. त्याबरोबर सभासदांनी तिला सांगितलं की तू काम करते त्या लोकांना सांगून त्याला फक्त कारमधून हॉस्पिटलपर्यंत घेऊन जा. नंतर विचारलं तुझं रॅशन कार्ड कोणतं? त्यामुळे पिवळ्या रॅशन कार्डला उत्पन्नाच्या दाखल्याची पण गरज नसते. हॉस्पिटलला आणलं, डिपॉझिट न भरता ॲडमिशन होतं आणि ज्या ऑपरेशनला 70,000 रुपये खर्च सांगितलेला ते ऑपरेशन 0 पैशात पूर्ण ट्रीटमेंट देऊन तो माणूस घरी करतो. हे आपण करू शकतो. आता संस्थेने अर्ज देऊन 10,000 मंजूर केले असते तर हा एवढाचा खर्च कोणी केला असता. तर ही आपल्याला एक संधी आहे, ज्यांना वेळ आहे ते अशा प्रकारे हे काम करू शकतो. हॉस्पिटलला तुम्हाला काही वेळेला सहज मदत मिळत नाही, पण तुमच्याकडे जर हे ज्ञान असेल तर तुम्ही PROला चांगल्या प्रकारे समजावून देऊ शकता. त्याच्यानंतर ज्याचं उत्पन्न 85,000 ते 1,60,000 रुपये आहे, त्यांना 50% खर्चात त्यांची ट्रीटमेंट होऊ शकते. आता तुम्ही म्हणाले दोन्हीच झालं, बरोबर आहे. ही सगळी मोठी मोठी
जी हॉस्पिटल आहे, जसलॉक आहे, लीलावती आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, होली फॅमिली आहे, सैफी आहे, रिलायन्स हॉस्पिटल आहे, ही सगळी हॉस्पिटल या योजनानुसार ट्रीटमेंट देतात. फक्त आपल्याला काय करायचं असतं, प्रयत्न करायचे असतं. बरं, तुम्ही गेल्यानंतर सहज माहिती ही तयार होत नाही. आपल्याकडे ज्ञान आहे, आपण त्यांना सांगू शकतो, कसं मिळणार नाही. जर त्याचं उत्पन्नच नाही तर तो अतिगरीब रुग्णामध्ये येतो. तुम्हाला ते द्यायलाच पाहिजे. काही वेळेला ते सांगतात 90,000चा दाखला आणा. त्यावेळेला आपण सांगितलं पाहिजे त्याचं उत्पन्न 90,000 नाही, त्याचं उत्पन्न जर 50,000 आहे तर मी 50,000चाच दाखला देईन, म्हणजे त्याची ट्रीटमेंट शून्यावर. उत्तर वसईच्या जवळजवळ 3 ते 4 केसेस एवढे दिवसात आम्ही शून्यामध्ये केले. त्याचं उत्पन्नच नाही आहे. त्यांना सांगितलं तुम्ही चौकशी करा. जर त्यांचं उत्पन्न नाही आहे तर तुम्हाला ते शून्यामध्ये दिलं पाहिजे. आणि त्यांची ही ट्रीटमेंट शून्यामध्ये. तर काहींचं थोडंसं उत्पन्न असतं, ते 50 ते आपल्याकडे अर्ज येणारे असेच असतात ना, बरोबर की नाही. त्यांचं जर जास्त उत्पन्न असलं तर ते आपल्याकडे येतील का, नाही. आता तुम्ही म्हणाल मग उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाच्या दाखल्याला काय लागतं, आधार कार्ड, रेशन कार्ड, घरपट्टी, लाईट. आणि आपल्या पॅरिशमधला जर पेशंट ॲडमिट होत असेल तर विन्सेंट पॉलचं पहिलं पत्र त्याच्यासोबत द्यायचं. ते पत्र असलं की डिपॉझिट भरावी लागत नाही, ते पत्र द्यायचं. त्याच्यानंतर बंगली हॉस्पिटलला तर आम्ही फॉर्म देऊनच ठेवले आणि त्याला सांगायचं उत्पन्नाचा दाखल्याचा फॉर्म द्या. तो फॉर्म देऊन ज्याच्या नावाने दाखला काढायचा आहे त्याच्यावर सह्या, 2 फोटो लागतात, झेरॉक्सवर सह्या आणि हॉस्पिटलचं इस्टिमेट लेटर असतं की या आजाराला या किती खर्च येईल, ते एक पत्र असतं. आणि ते पत्र दिलं की 2 दिवसात दाखला मिळतो. नाहीतर एरवी उत्पन्नाचा असा दाखला काढायला गेला 10 दिवस 15 दिवस लागतात. पण हॉस्पिटलचं पत्र असलं आणि त्याच्यावर वैद्यकीय असं त्या फॉर्मवर नमूद केलं. आता बंगली हॉस्पिटलला बहुतेक आम्हीच दाखले काढून देतो. नाही, त्यांना आम्ही सांगून ठेवले आम्हाला वेळ आहे. वेळ आहे म्हणजे कसं, असा विचार करतो की हाच प्रसंग आपल्यावर आला असता तर आपण वेळ दिला असता की नाही, दिला असता की नाही. मग आज जर माझ्यावर वेळ आहे, दुसऱ्यावर आला तर मी थोडा वेळ द्यायला होता की. आणि या हेतूने ब्रदर सेबेस्टिन आहे, एरिया काउन्सिलचे उपाध्यक्ष, हे देखील बंगली हॉस्पिटल असतात. आणि आजारी माणूस कोणत्याही पेरीचं असलं तरी त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याचं काम असतं. आपल्याला प्रत्येक माणसामध्ये परमेश्वराचं रूप बघायचं. तो कुठल्या पेरीचा आहे हे महत्त्वाचं. बरं, आपल्याला वेळ नसेल तर आपण त्या कुटुंबाला मार्गदर्शन करू शकतो की तू अशा प्रकारे गेल्यानंतर तुझं बिल कमी होऊ शकतं. आणि हॉस्पिटल फुकट हे सेवा देत नाही, तर यांना सरकारकडून सोयी आहे, यांना सबसिडी मिळतात, यांना वाढीव FSI मिळतो, यांची पाण्याची बिलं, लाईटची बिलं यांच्यावर त्यांना सवलत मिळते सरकारकडून. कशाच्या बदल्यात, या गरीब आणि अतिगरीब रुग्णांना ही जी सेवा देतात याच्या बदल्यात. सर्व हॉस्पिटलला, बॉम्बेतली पण हॉस्पिटल आहेत, महाराष्ट्रात एकूण 44 हॉस्पिटल आहेत अशी सेवा देतात. म्हणजे आपण जी मदत सँक्शन करतो त्यापेक्षा हे काम म्हणजे ते तर करायलाच पाहिजे, पण त्याच्या जोडीने जर हे केलं तर खूप लोकांना त्याचा चांगला फायदा होईल. हे सर्वांना समजलं, याच्याबद्दल काय विचारायचं आहे का. आणि बंगलीला जर पेशंट असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क केला. आणि महत्त्वाचं म्हणजे दाखला काढायला काहीही नाही. आपल्या लोकांना फक्त सेतूविषयी माहिती नाही म्हणून आपण म्हणतो बापरे तिकडे कोण जाणार. तुम्ही हा फॉर्म भरून खिडकी नंबर 2वर दिला ना की 60 रुपयाची पावती काढतात. ते पावती दिली 3 दिवसात आपल्याला दाखला मिळतो. तुम्ही तिकडे जर गेला दाखला काढायला तर ते कोण 200 घेईल, कोण 300 घेईल, कोण 500 घेईल, कोण 700 घेईल त्या दाखल्याचे. खर्च आहे 70 रुपये, 10 रुपये फॉर्मचे आणि 7 रुपये दाखल्याचे. आणि साफ सोपी पद्धत आहे. समजा प्रत्येक कॉन्फरन्स नाही, ज्यांना वेळ आहे अशा 2 लेडीज किंवा तरुण आहे तर त्या तरुणाला जर नेमलं तर तो हे कार्य करू शकतो. म्हणजे आपल्याला हे विशेष कार्य करतो. आपण जे करतो ते इन्सेंटिव्हचं कार्य आहे, ते आजाराला भेटी देणे वगैरे ते मदत योजनेनं, पण हे तुम्ही करता हे विशेष कार्य तर हे आपण करू शकतो.
आणि प्रत्येकाने जर असा विचार केला की कशाला मी जाऊ आता जर तिथून नाही नंतर कर. पण तुम्ही जेव्हा ही आजारी माणसाला मदत करता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, त्याच्या तोंडातून जी दुवा आपल्यासाठी बाहेर पडतात हे खूप महत्त्वाचं आहे. पैशाने होणार नाही एवढं आपलं कल्याण त्या दुव्याने होईल आणि याचा अनुभव घेतलेला आहे. याविषयी कोणाला काय सांगायचं का विचारायचं? बरेच पेशंट असे असतात का ते जातात हॉस्पिटलला ॲडमिट होतात, त्यांचे जे काही डिपॉझिट बिल भरतात आणि ते सगळं डिपॉझिट वगैरे भरल्यानंतर आता त्यांना माहिती आहे की आता ह्यापुढे आम्ही पुढचं आम्ही बिल भरूच शकत नाही. आता 2-3 लाख रुपये झालेले आहेत आणि आता संपल्या आमची सगळी पुढची संपत आलेली आहे. आता काय करायचं? मग ते सगळं थांबून भरतात. मग त्याला कुठे सांगतं का बाबा वेबसिटी कॉल केली का असं का तसं का इकडून मदत नाही. मग त्यावेळेला ते आपल्याकडे येतात वेबसिटी कॉल करून. मग त्यावेळेला काय मग आपण गेल्यानंतर मग त्याला काय वाटतं मग हां आता तुम्ही आलेले आता जागे झाले का असं झालं का तसं का अगोदर. पण ॲक्च्युली कसं माणूस कसा अद्भुत होतो. मग त्यांच्यावर प्रसंग येतो जेव्हा एखादा माणूस आजारी होतो घरात एका लोकांना खरोखर पैसे नसतात, सगळं असतं, कधी कधी पैसे असते पण आरोग्य नसते आपल्याकडे. भरपूर पैसे आपण करोडपती आहे पण त्यावेळेला आपल्याला समजते आपण काही ते पैसे असून तर आपण काही माणसाचं जीव नाही वाचू शकत असं होतं. पण काही वेळेला पैशामुळे जीव जातो, पैसे नसल्यामुळे त्याचा जीव जातो. असं आमच्या सांगलीला पण झालेलं आहे. 1-2 असे झालेले आहे. सुनबाई आजारी होती आणि सुनबाईला एवढा खर्च झाला विचारूच नका. आणि तिला सगळं खाबरा करून बाई भेटून तिकडून त्यांनी सगळं जे सोपं ते सगळं घेतो. त्यानंतर त्याचा सासरा आजारी झाला. तो आजार झाला आमच्या रुमचे पण आले बसलेले असताना आमच्या पायाशी पडला तिकडे चक्कर आली आणि अक्षरशः माझी डोळ्यात खरोखर मग घरी गेला मला अक्षरशः रडायला आलो. मग काय दिली माणसाची परिस्थिती झाली. 3-4 दिवसानंतर मला कळलं का त्याला अटॅक येऊन मरण पावलं. तिच्या घरी गेली, त्यांच्या घरी मी 4 दिवसांनी एकटीच गेली. मी ते राहिली ते काय शिवाय तुला काय सांगू त्याला किती दिवस बरं नाही का आता काय होतं शादी तिकीट होतं तर मग तो सुटवायला एवढे पैसे संपल्या आता त्याला पैसे तिकीट करायचे हॉस्पिटलला काय गर्दी ते गडबड होतात. पैसेच नाही घरात, पैसेच नाही असं अशी सुद्धा परिस्थिती असते. आणि कधी कधी आपल्याला लास्ट लेवलला आल्यानंतर सुद्धा आपण त्याला हेल्प नाही करू शकत, करू नाही शकत असं नाही, हेल्प करू शकतो. पण तोपर्यंत सुद्धा दिवस वाढलेले असतात. त्यांना योग्य सल्ला मिळत नाही. तुम्ही हे करा का तिकडे ते करा ते सल्ला मिळत नाही. असं काही सांगितलं तर बरोबर खूप आता आपण प्रत्येक वेळा आणि आम्हीची अध्यक्ष असताना त्यांची खूप भांडले PRMPR एवढी भांडले एवढं भांडलो आणि अंगावर मी वरपर्यंत गेले मॅडममध्ये त्यांच्यापर्यंत गेले. त्यांना सांगितलं की म्हटलं माझ्या अक्षरशः म्हणजे काय तो माझा कोण तर नातेवाईक आहे त्याच्यासाठी मी आली होती. असं नाही आम्ही सेवा काय करतो लोकांना काहीतरी आम्हाला म्हणजे थोडा रिस्पेक्ट आहेच ते इकडे. माझा पण आमच्या काळाबद्दल दिसते ते पण होते त्यांचं पण खूप भांडण होतं. नंतर आणमध्ये त्यांचं पण म्हणजे खूप आपल्याला तिकडे त्याला सांगावं लागतं हे पाहिजे ते पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. म्हणजे सहजाचं सांगितलं तर बरोबर सहजासहजी हॉस्पिटल आपल्याला मदत देते. हॉस्पिटल आपलंच आहे पण देत नाही सहजासहजी. ते तुम्हाला असं तसं आपल्याला गुंडाळत असतात. इकडून तिकडे आदिवासीला सुद्धा आपली लागतात पैसे. त्यामुळे ही सत्य परिस्थिती आहे. मी हे अनुभवलेलं पाहिजे म्हणून मी सांगतो त्याबद्दल. थँक्यू. हॉस्पिटलच्या ज्या काही प्रोसिजर आहेत ना त्याप्रमाणे केलं ना ते मदत आपल्याला मिळू शकते. आणि त्याला पहिल्यांदा मला वाटतं फ्युगरेशन कार्ड महत्त्वाचं अरेंज असलं ना तरी सुद्धा जे मी सांगितलं 84,000 आणि त्याच्या खाली आणि 85,000 ते 1,60,000 त्यांना ही मदत मिळते. पण सगळ्या प्रोसिजर पूर्ण केल्या हां पण
मदत घेऊन आपली आर्थिक मदत देण्याऐवजी हॉस्पिटलला जाऊन ही मदत करा. पण काय मला माहिती आहे की सगळ्याच काही पिवळी रेशन कार्ड नाही आदिवासी लोकांकडे. मग त्यांची फार त्यावेळेला पंचायत सगळ्या लोकांकडे, सगळ्या आदिवासी लोकांकडे नाही. काही ते असे गोष्टीला वगैरे आहेत त्यांच्याकडे पिवळं वगैरे खात्या वगैरे आहेत त्यांच्याकडे पिवळी रेशन कार्ड नाही. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आता सिस्टर म्हणाल्या की हॉस्पिटल मदत ही लवकर देत नाही. आज तुम्हाला ही माहिती देण्याचा उद्देश असा की तुमच्याकडे जेव्हा ही माहिती आहे त्यावेळेला तुम्ही त्यांना ठणकावून सांगू शकता. याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण देते. जवळजवळ 10 वर्षापूर्वी तहसीलला मी काम करत असताना माझं काहीतरी काम होतं. मला एक आदिवासी बाई दिसली. मी म्हटलं तू कशाला आले? त्यामुळे मला दाखला काढायचा. म्हटलं काय झाले? माझं पित्ताशयाचं ऑपरेशन आहे आणि 90,000 रुपये खर्च झाला. आणि त्यावेळेला दाखला 20,000च्या खालचा लागायचा. तर तू किती हजाराचा दाखला काढणार आहे? तर म्हणे 25,000चा. कोणी सांगितलं? हॉस्पिटलने सांगितलं. म्हटलं तू 19,000चा दाखला. तर ती म्हणाली मला किती घेणार नाही. म्हटलं मी तुझ्याबरोबर येतो. तू 19,000चा दाखला आणि ती प्रोसेस केली. 19,000चा दाखला घेतला. तिला म्हटलं तू चल. मी तिच्या मागे होती. तर तिला तिकडे सांगितलं त्यावेळेची जी पीआर होती त्याने तुला मदत करू शकत नाही. तुला मी सांगितलेला 25,000चा दाखला आण. तू का 19,000चा आणला? मी पुढे गेली. म्हटलं ठीक आहे लिहून द्या की हिने 19,000चा दाखला आणलाय आणि त्यामुळे आम्ही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. आम्ही जातो धर्मदाय आयुक्ताकडे तक्रार करतो. त्याबरोबर चेअरमन आले दावतेतून. आवाज वाढला ना. काय झालं? म्हटलं हे म्हणतात की तुम्हाला 19,000चा दाखला आणल्यामुळे आम्ही ट्रीटमेंट देणार नाही. असं नाही होईल. पण तुमच्या चर्चने काही जमा केले असतील ना ते थोडेसे पैसे तुम्ही द्या. होईल तिचं ऑपरेशन होईल. म्हणजे काय करायला पाहिजे? आता तुमच्याकडे ही माहिती आहे की नाही तर तुम्ही आवाज उठवायचा तिकडे. दुसरं एक एक्झाम्पल सांगा. तुमच्यापैकी कोणी अनुभव घेतलाय का माहिती नाही. पूर्वी हॉस्पिटलमधून लिहून द्यायचे एस्टिमेट लेटरवर 90,000चा दाखला द्या, 80,000चा दाखला द्या. कोणी अनुभव घेतलाय? हा घेतलाय ना. मी त्याला एकच प्रश्न केला. तुम्हाला अधिकार कोणी दिला उत्पन्न फिक्स करायचं? त्या कुटुंबाचं उत्पन्न 90,000 आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही का सांगायचं हे लिहून द्या, लिहून देऊन एवढ्याचा दाखला मला? आई बंद केला आता त्यांनी. म्हटलं हे तुमचं पत्र आहे ना मी झेरॉक्स काढून ठेवलंय. वेळ आली की जर मध्ये आहे त्याच्या पुढे जाते. आता बघा लिहून देतात का? आता तोंडी सांगतात एवढ्याचा दाखला लागला. समजलं? म्हणजे आपल्याकडे माहिती पाहिजे. समोरच्या माणसाला कळलं पाहिजे का या व्यक्तीला पूर्ण माहिती आहे. आणि म्हणून जवळजवळ मला वाटते 20-25 केसेस आम्ही आता अजून तिथे हँडल केल्या. 50% उत्पन्नावर, 0 उत्पन्नावर. आत्ताच सिस्टर डेक्सीने बघा तिला फक्त मी इथून पुश केलं, गायडन्स केलं. तू बोल असं बघ तुझी होते की नाही. झाली की नाही? तुझ्या डेक्सी झाली की नाही? हा तुमचा अनुभव सांगा. पुढे या. आपल्याला आता सिस्टरांची माहिती सांगितलेली आहे की आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. कारण अशासाठी ही माहिती जर आपल्याला असली तर आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपण त्यांच्याशी नीट बोलू शकतो आणि त्यांना ठणकावून सांगू शकतो. कारण काही वेळेला आपल्याला काहीच पुरेशी माहिती नसते आणि आपण अज्ञान असल्यामुळे आपल्याला तिथे काहीच बोलता येत नाही, काहीच करता येत नाही. पण बऱ्याच वेळेला किती वर्ष मी तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन आमच्या पेशंटसाठी कार्य करतो. पण आजपर्यंत असं त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल खूप सहकार्य केलं. पण ज्या वेळेला आता आमचा एक पेशंट होता आणि त्याचं उत्पन्न अगदी शून्य होतं, म्हणजे उत्पन्न काहीच नव्हतं. पण ते त्यांना ती गरीब रुग्णामध्ये घ्यायला तयार होते. पण जेव्हा सिस्टरला मी सगळी माहिती सांगितली
दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं आहे की आता सिस्टर बोलले की काही वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन बिल व्हायच्या वेळेला लक्षात येतं, सांगायला येतात. मला असं वाटतं की आपल्या पॅरिशमध्ये प्रत्येक गावातून एक तरी सभासद विन्सेंट डी पॉलमध्ये असतो की नाही? हां, बरं, ठीक आहे. ज्या गावातला सभासद नसेल तर त्याच्या शेजारच्या गावात जो सभासद आहे तो त्याच्यावर थोडीफार देखरेख करत असेल, कारण अगदीच त्या गावाला आपण वाऱ्यावर सोडतो का? नाही. तर आपली थोडीफार नजर असते. ज्या वेळेला आपल्याला हे असं समजतं आणि एरवी पण आपल्या गावातले, आता माझा गाव आहे, मला माहिती कुठली कुटुंब अशी आहे, आधीच त्यांच्या कानावर थोडंसं घालून ठेवायचं की बघा तुम्हाला काय अडचण आली ना, जर तुम्ही इथे गेला तर तुम्हाला बिलामध्ये सूट मिळेल, पण ते सुद्धा सुरुवातीला विन्सेंट डी पॉलचं पत्र घेऊन जायला पाहिजे. असं त्यांना माहितीमध्ये थोडंसं दिलं तर त्याचा फीडबॅक चांगला येऊ शकतो. किंवा ॲडमिट केले, माहिती पडल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना, त्यांना दिलाची गरज असते, त्यांच्या कुटुंबियांना आपण मार्गदर्शन केलं, त्यांच्यासोबत एखादा SVP मेंबर आपला गेला तर ते खूप चांगलं होऊ शकतं, म्हणजे त्याच्यातून मार्ग निघू शकतो. आता दुसरं आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना. ही योजना किती जणांना माहिती आहे? बघा, आपण सांगते आता बघा, आपण खरं म्हणजे समाजात तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो की नाही, तर आपल्याला हे सगळं माहिती असलं तर या गरीब गरजवंत लोकांना खूप फायदा आहे. हां, आता बघा, ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून अनेक आजारावर ट्रीटमेंट देत आहेत. 1.5 लाखापर्यंत निधी असतो. आता याच्यासाठी काय लागतं तर रेशन कार्ड, आधार कार्ड आणि 2 फोटो एवढं घेऊन हॉस्पिटलला जायचं असतं. आता ती ठराविक रुग्णालयातच आहे. आता तुम्ही जर बघितलं तर समाजात कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर आहे? आता रेडिएशन, केमो, बापरे, खर्च वाढलेले असतो. पण तुम्हाला सांगते, आमचा एक पेशंट होता मुळगावचा. आम्ही इथे जोसेफ सिक्वेरा डॉक्टर येतात, तिथून पेशंटचं ऑपरेशन केलं, ब्रेनचं कॅन्सर. ते उत्पन्नाचा दाखला देऊनच केलं. त्याच्यानंतर तिचं जे रेडिएशन होतं हे नायरला आम्ही फ्री केलं. 28 रेडिएशन होती तिला. आता त्याला किती खर्च झाला असता सांगा? फक्त 3-4 वेळेला तिला सोबत द्यावी लागली सभासदाला. जाऊन तिथे रजिस्ट्रेशन केलं तिचं, आणि आपलं लॉकडाऊन झालं ना, 28 मार्चला मला वाटतं तिचा शेवटचा रेडिएशनचं सर्कल पूर्ण झालं आणि लॉकडाऊन झालं. 3 दिवस पहिले सोबत केली तिला, ते लावून दिलं. नंतर ती अपंगाच्या डब्यातून मिस्टरांना घेऊन जायची आणि रेडिएशन घेऊन यायची. दुसरा एक पेशंट होता, कॅन्सर पेशंट, त्याच्या घशाला कॅन्सर होता, वीक होता. त्याला आम्ही ज्युपिटर हॉस्पिटल ठाणा, तिथे महात्मा फुले जन आरोग्य, त्या हॉस्पिटलच्या मागे त्यांचं ऑफिस आहे. अर्ध्या तासात पैसे जमा होतात. तिथे त्यांची नोंदणी केली आणि तिथे त्यांना रेडिएशन दिले फ्री ऑफ चार्ज. खर्च तेवढा आपण बेअर करू शकतो ना विन्सेंट डी पॉल. जायचं यायचं आपण एरवी आजाराला हजारोनी रुपये मंजूर करतो. जर आजाराची ट्रीटमेंट फ्री होत असेल तर तेवढा खर्च विन्सेंट डी पॉलला करायला नाही लागणार. जे काय असेल त्यावेळेला ज्युपिटर हॉस्पिटलला इथून AC बस जायची देतो आणि त्याच्या समोरच स्टॉप. भक्ती मैदान हॉस्पिटलला याच योजनेतून केमो फ्री आहे. आपण किती पैसा संपवतो? अशा प्रकारे गरजवंतांसाठी आपण खूप काही करू शकतो. आता तुम्ही म्हणाले एवढा वेळ आणायचा कुठून? वेळ काढावा लागतो. 22 वर्षापूर्वी जेव्हा गावसभा होतात ना, तेव्हा मी शाळेत जात होते ना, तर फ्रान्सिस देब्रिटो आमचे प्रमुख धर्मगुरू होते. त्यांनी सांगितलं विन्सेंट डी पॉलमध्ये कोण कोण येणार? मी हात वर केला. घरी गेल्यावर मला सगळ्यांनी पकडलं. हां, कुठून वेळ काढणार? शाळेत जाणार, तिकडून येणार, घरातलं करणार, मुलांचा अभ्यास घेणार, वेळ काढणार कुठून? हात वर केले तिकडे. म्हटलं ठीक आहे, बघा तुम्ही वेळ कसा निघतो तो. वेळ मला मिळणार नाही, पण मी वेळ काढू शकते आणि आवड असली ही सवड मिळते. आणि प्रत्येक वेळेला जर आपण असा विचार केला, हा प्रसंग माझ्यावर आला असता तर
तर मी वेळ काढणार की नाही. आणि जेव्हा तुम्ही अशा लोकांना मदत करता त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की कठीण प्रसंगामध्ये साधारण कमी लोक असतात आणि अशा वेळेला म्युनिसिपल मेंबर सोबत असले तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो. त्यांना धैर्य मिळते, हिंमत मिळते आणि तुमच्या कुटुंबासाठी